संत सावंत माळी. संत सावंत माळी हे संत ज्ञानेश्वरांच्या काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना ज्येष्ठ असलेले भक्ती परंपरेतले एक महान संत होते. परंपरा आणि कर्मकांडच्या चौकटीत एका जातीच्या मुक्तेदारीत अडकलेल्या देवधर्माला, अध्यात्माला भक्ती परंपरेने सर्व चौकटीत मोजत घराघरात पोहोचवलेले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातीमधलं अनेक जण भक्तिपंथाला लागले आणि त्यांनी संतपद गाठले, आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातून इतरांना भक्तीचा मूल्यवान संदेश दिला. संत सावंत माळी यांचा जन्म इसवी सन 1250 मध्ये झाला. आजच्या सोलापूर जिल्ह्यातले आरण हे त्यांचे गाव. त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होतेच. त्यांचे वडील आणि आजोबा दोघे विठ्ठलांचे भक्त होते. घरची शेती सांभाळून ते विठ्ठलांचे भजन नामस्मरण करत असत. सावंत माळी आपल्या कामातच देव पाहत असत. आपल्या शेतमाळ्यात फळे, फुले आणि भाज्या पिकवणे हा त्यांचा नित्यक्रम होता. हीच कामे ते अगदी मग्न होऊन करायचे. काम करता करता सतत विठ्ठलांचे स्मरण करायचे आणि आपल्या मळ्यात, आपल्या झाडांमध्ये, पिकांमध्येच विठ्ठोबाला बघायचे. खाली दिलेल्या प्रसिद्ध ओळ ही सावंत माळी यांचीच आहे. आमची मळ्याची जात, शेत लावणी बघत, कांदा मुळा भाजी, अवघे बिटाई माझी, लसण मिरची कोथमिरी, अवघ झाला माझा हरी. आपल्या बंगालमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायातल्या आणि नित्य वापरातल्या अनेक शब्दांचा आणि वस्तूंचा अशा प्रकारे उपमा देत सुंदर वापर केला. देव अशा रोजच्या वस्तूंमध्येही पाहता येतो हे दाखवून दिलं. सावंत माळी यांच्या जवळच्याच गावातील जनाई हिच्याशी लग्न झाले. त्यांना विठ्ठल व नागताई असे एक मुलगा व एक मुलगी होते. त्यांनी आपली शेती आणि संसार करतच विठ्ठलांची भक्ती केली. स्वकर्म द्वैरथ मोक्ष मिळे हातोहात, सावताने केला मळा, विठ्ठल देखील डोळा. या भंगातून त्यांचा विचार व्यक्त होतो. आपल्या नियोजित कामाचं करत राहावे. सावत्यांनी जो मेहनत घेत मळा बनवला होतो विठ्ठला दिसतो आणि विठ्ठल त्या समाधीने असतो. त्यातूनच मोक्ष प्राप्त होतो. ते स्वतः विचार जगले असे म्हणतात. ते कधीही आपले गाव आणि शेत सोडून पंढरपूरला गेले नाही, पण आपल्या या भक्ताला भेटायला स्वतः विठ्ठल त्यांच्या घरी आला आणि याचीच आठवण म्हणून आषाढी एकादशीला सर्व संतांची पालख्या पंढरपूरला येतात. पण एकादशी नंतर स्वतः विठ्ठलची पालखी संत सावंत माळी यांच्या गावी येते. 1295 साली आषाढ व चतुर्मासला ते हे लोक सोडून गेले. त्यांच्या पुण्यतिथीला त्यांना वंदन करून त्यांच्या गावात उत्सव केला जातो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.